मोजून 5 मिनिटांमध्ये बनवा इतका क्रीमी आणि टेस्टी व्हेज मेयो सँडविच। हा सँडविच अगदी झटपट मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट असा आहे। एका बाउलमध्ये घेऊया आपण आता कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। आता लगेचच आपण ढोबळी मिरचीसुद्धा घालून घेऊया। त्यानंतर किसलेली काकडी घालून घ्यायची आहे। एक छोटासा मी टोमॅटोचे बारीक तुकडे करून घालून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर किसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता, फक्त बारीक करून घालायच्या आहेत। आता यामध्ये आपण 1 चमचा ऑरिगॅनो घालून घेऊया। त्यानंतर अगदी थोडीशी मिरीपूड घालून घ्यायची आहे चिमूटभर। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। चिली फ्लेक्स घालायचं असेल तर चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही इथे घालू शकता। सगळं छान असं आपल्याला एकत्र करायचं आहे। साधारण 1 ते 2 चमचे आपल्याला इथे मेयोनीज घालून घ्यायचं आहे। याने खूप छान क्रीमी टेस्ट येते। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। यामध्ये जर तुम्हाला चीज घालायचं असेल तर चीजसुद्धा तुम्ही घालू शकता। सगळं असं छान एकत्र करून घेतलं की ब्रेड घ्यायचा आहे। आता ब्रेडवरती आपल्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे। आता हे आपलं बघा अशा पद्धतीचं स्टफिंग तयार झालेलं आहे। 2 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत, त्यावरती मी तूपच लावून घेत आहे घरचं। तर हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते स्टफिंग दोन्ही ब्रेड स्लाइसवरती व्यवस्थित असं पसरवून घेऊया। सगळीकडे व्यवस्थित असं हे पसरवून घेतल्यानंतर यावरती अजून 2 ब्रेड स्लाइस घालून घ्यायचे आहेत आणि तव्यावरती किंवा ओव्हनमध्ये किंवा टोस्टरमध्ये सुद्धा तुम्ही हे चांगलं दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने छान सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि एकदम छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम क्रीमी असे यम्मी व्हेज मेयो सँडविच तयार झालेले आहेत। तर तुम्ही इथे ऐकू शकता की अशा पद्धतीने खूप मस्त क्रिस्पी असे आपले हे सँडविच तयार झालेले आहेत आणि आतूनसुद्धा खूप साऱ्या भाज्या असल्यामुळे इतकं सुंदर असा रंग येतो याला आणि पटकन खावंसं वाटतं, इतकं छान असं टेस्टी हे सँडविच तयार झालेलं आहे। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच झटपट टिफिन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।